साठी आई सोनूदेवी स्पोर्ट वाघारापाडा संघाला हॅलो 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 तर जाऊया आपण टॉसच्या दिशेने. आजच्या शेवटच्या दिवसामधला पहिल्या राऊंड मधला शेवटचा सामना थोड्या वेळानेच आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळेल. या सामन्याच्या नंतर जे आंबे स्पोर्ट डोंगरीपाडा वर्सेस गावदेवी स्पोर्ट सिलोत्तर ये दोन्ही संघाचे कर्णधार आपण बघतोय आपल्या टॉस बॉक्स मध्ये. आणि आपण बघतोय राजदादा यांच्या हस्ते नाणेफेकीचा कॉल होतोय. काटा असा कॉल आहे आणि आलेला आहे शापा. दोन्ही संघांना शुभेच्छा द्या राजदादा. तर शिलोत्तर संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. निर्णय कळवायचा आहे. चला क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. मी जास्ती काय तुमच्याजवळ वेळ घेणार नाही कारण आजचा दिवस आहे फायनलचा दिवस म्हणजे संध्याकाळच्या दिवसामध्ये आपण बघतोय. चला आपण बघतोय 58 धावांचा पाठलाग करताना जी सलामीची जोडी आल्या होती त्याच्यामधला जयेश हा बाद झालाय. या पुढचा चेंडू आपण बघतोय आनंद मोर याच्या बॅटमधून आलेला हा फटका पण तो त्या दिशेने क्षेत्ररक्षक होता जयेंद्र वाघे याला आपण बघतोय त्या ठिकाणी होता. आणि अशा प्रकारे हा दुसरा गडी बाद होतोय वाघरालपाडा संघाचा. पीर बाबा पापडी वर्सेस आई सोनूदेवी स्पोर्ट वाघरालपाडा यांच्यामध्ये हा सामना बघतोय मैदानाच्या आतमध्ये. तर दुपारच्या सत्रामध्ये आलेले सर्व खेळाडू सर्व प्रेक्षक आणि आमच्या मंचावर आलेले सर्व अतिथींचं आई मरदेवी राजावळी ब आयोजित हितेश मूर्ती चषक 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय राहुल साठवण. चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. निलेश याच्याकडून पहिला चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नात गोलंदाज जातोय त्याच्या खाली आणि पुन्हा एकदा विकेटचं पतंग. अशा प्रकारे षटक सुद्धा संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बघतो आपण 58 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 3-1. तर पहिलं षटक जर विचार करायला गेला तर एकच धाव मोजतोय त्या पहिल्या षटकामध्ये निलेश बंद्रे सारखा गोलंदाज आणि 3 महत्वपूर्ण गडी बाद केलेले आहेत. वैयक्तिक दुसरं संघाचं
वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर बघतोय आपण नयन वाघे याला बघतोय. जयदीप याला आपण बघतोय यावेळी स्ट्राईक वर. जयदीप आणि महेंद्र अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आपल्या दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू चांगला चेंडू होता. यावेळी बघतो आपण डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडूला ढकलून दिले. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. दोन धावा येत आहेत. 2 धावेनी संघाची धावसंख्या 3 धावा. पुढचा चेंडू बघा गोलंदाजाच्या दिशेने खेळून काढला होता. गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू पकडलाय. डॉट चेंडू, निर्धार चेंडूची सांगता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यार करण्याच्या प्रयत्नात बॉल जातो शॉर्ट मिड ऑनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. बघा एकेरी दुहेरी धावसंख्येने इथे काहीही होणार नाही. जर वाघरालवाडा संघाला इथे विजय व्हायचा असेल ते मोठे फटके खेळावे लागतील. जसे फटके आपण बघतोय पीर बाबा पापडी संघाने जशी फलंदाजी केली तशी फलंदाजी यावेळी वाघरालपाडा संघाला करावी लागेल. पुन्हा एकदा चेंडू मिड ऑनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूला हुसलेल फेकी येईपर्यंत एकच धाव. एका धावेने धावसंख्या 4. पुढचा चेंडू मोठा फटका प्रयत्न रक्षक येतोय त्याच्या खाली आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा विकेटचं पतंग. जयदीप साठवण हा फलंदाज बाद झालेला आहे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येते तो म्हणजे राकेश. याला आपण बघतोय. बघा धावसंख्या ही 4च धावा धावफलकावर लागल्या गेल्या. पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. यावेळचा चेंडू बघतोय कव्हर पॉइंटच्या दिशेला गल्लीमध्ये जातो. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. धावसंख्या 6. अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरं संपते आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 58 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 6. वन साइड सामना बघायला मिळतोय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. ज्याप्रमाणे बघा पीर बाबा पापडी संघाने फलंदाजी केली त्याच्यानंतर तशीच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते आपल्याला. पीर बाबा पापडी संघाचा विचार करायला गेला तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधला एक जबरदस्त संघ आहे हा सुद्धा. सकाळच्या सत्रामध्ये बघतोय आपण 2 संघ सामने जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करणारा संघ जगदम स्पोर्ट पेंढरीपाडा. त्याच्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये आपण बघतोय धाणेव संघ. आणि आता मात्र बघू पुन्हा एकदा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. तीच विजयाच्या दिशेने वाटचाल करताना बघतोय आपण पीर बाबा पापडी संघाला. या पुढचा चेंडू डॉट चेंडू. आदेश याला बघतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. आदेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. बघा शरीरापासून दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आदेशाच्या मार्फत. आणि बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू. आदेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. तिसरा चेंडू शॉर्ट मिडॉनच्या दिशेला चेंडू जातो. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एकतर्फा सामना बघायला मिळतो कारण ज्याप्रमाणे फलंदाजी झाली पीर बाबा पापडी संघाची 57 धावा धावफलकावर लावल्या आणि 58 धावांचं लक्ष्य
ज्यावेळी पाठलाग करताना आपण बघतोय वाघरालपाडाचा संघ मैदानामध्ये आला त्यावेळी बघायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये 3 महत्वपूर्ण गडी बाद केले पहिल्या षटकामध्ये निलेश बंद्रे या गोलंदाजाने आणि त्यानंतर बॅकफुटवर ढकलला जातोय हा संघ. या पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात दीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला येतोय. चेंडू शतरक्षक येतोय त्याच्या खाली झेल पकडला जातोय. पुन्हा एकदा विकेटचा पतंग. तर शेवटचा चेंडू असेल आता मात्र. धावसंख्या बघा धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 7च धावा झालेल्या आहेत. विकास भवर याला आपण बघतोय 8 धावा ह्या धावफलकावर लागलेल्या आहेत. आदेश भगत याच्या मार्फत आपण बघतोय हे तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू असेल आणि डॉट चेंडू अशा प्रकारे या सामन्यामध्ये विजयी संपादन करतोय तो म्हणजे पीर बाबा पापडी संघ आणि या स्पर्धेमधून बाहेर जातो आई सोनू देवी स्पोर्ट वाघरालपाडा संघ. हाडलक वाघरालपाडा संघाला आणि कॉंग्रॅच्युलेशन पीर बाबा पापडी. तर चला याच्यानंतर एक बिग मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येईल. गावदेवी स्पोर्ट सिलोत्तर ए आणि जय आंबे स्पोर्ट डोंगरीपाडा म्हणजे खरोखर एक चांगला सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. त्याच्या
चला सामन्याला सुरुवात करा पंच. चला दुपारच्या सत्रामध्ये जे प्रेक्षक आमच्यापर्यंत युट्यूबच्या माध्यमातून जोडले असतील त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानामध्ये चालू होणारा सामना जय आंबे स्पोर्ट डोंगरीपाडा वर्सेस गावदेवी स्पोर्ट सिलोतर या दोन संघांमध्ये होतोय. जय आंबे स्पोर्ट डोंगरीपाडा संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बघतोय आपण. अक्षय आणि रोहित अशी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी मार्कवर प्रवीण. पहिल्या षटकातला पहिला चेंडू दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू उडवलाय आणि पंचांकडून बघा नो बॉलचा इशारा येतोय. पहिला चेंडू खराब चेंडू. या चेंडूवर 3 धावा येत आहेत. बघा झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता परंतु सूर्याचं किरण हे डोल्यावर आलं आणि अशा प्रकारे या पहिल्या चेंडूवर 3 धावा येतात. खराब चेंडू मानावा लागेल. प्रवीण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर फ्री हिट चेंडू असेल. बघा फ्री हिट चेंडू असेल, लक्ष द्या. मजाक मस्ती केली जाते मैदानाच्या आतमध्ये कारण वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन बघायला गेलं तर हे आपलं कुटुंब असेल. प्रवीण परेड पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बॉल येतोय. लॉग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूला हुसलेल फेकी येईपर्यंत बघा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु अक्षय याचं लक्ष नव्हतं. यापुढचा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला. बघा यष्टीरक्षक बीट झाला त्या ठिकाणी. निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळते आपल्याला. चांगला कमबॅक प्रवीण याच्या मार्फत आपल्याला बघायला मिळतं. पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर जर विचार करायला गेला तर दुसऱ्या चेंडूवर 1 धाव येते. ते चेंडू टाकून झालेले आहेत ते 3. या पुढचा चेंडू काय फटका खेळलाय. चेंडू जातोय मिड विकेटच्या वरून सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अक्षय याच्या बॅटमधून आलेला हा षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये म्हणजे 10 धावा. पुन्हा एकदा चेंडू इनसाइड एज बॅटचा कडा घेऊन जातोय चेंडू. बघा आउटफील्ड फास्ट आहे. नशिबाचा चौकार. आता क्षेत्ररक्षक होता त्याच्यानंतर आपण बघतोय थर्डमॅनचं क्षेत्ररक्षण हा सर्कल मध्ये होता. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय म्हणजेच नक्कीच या चेंडूवर एक जीवदान. धावसंख्या 14. पहिल्या षटकामधले 5 चेंडू टाकून झालेले आहेत. धावसंख्येचा विचार करायला गेला तर 14 धावा ह्या धावफलकावर अजूनपर्यंत पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. प्रवीण परेड या गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू बघा मध्ये ढकलून दिलाय. चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सर्कल मध्ये. चेंडूला उचलेल फेकी येईपर्यंत एकच धाव पूर्ण केली गेली आणि दुसऱ्या षटकामध्ये विचार करायला गेलं तर स्ट्राईक ही अक्षय जाधव याच्याकडे असेल. वैयक्तिक पहिलं तर संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय महेंद्र जाधव गोलंदाज आलेला आहे.
बघा कालच्या दिवसामध्ये या मैदानामध्ये 74 षटक टाकून झाले आणि त्या 74 षटकामध्ये 1014 धावा या कालच्या दिवसामध्ये या मैदानामध्ये बनलेल्या आहेत. आणि जर षटकारांचा विचार करायला गेला तर 99 षटकार या मैदानामध्ये कालच्या दिवसाला बघायला मिळाले आपल्याला. म्हणजे नक्कीच या मैदानामध्ये धावांचा पाऊस पडतोय. परंतु पहिल्या षटकामध्ये बघायला गेला तर 15 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. दुसरं षटक मैदानामध्ये प्रवीण परेड वैयक्तिक पहिलं तर संघाचं दुसरं. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू, या पुढचा चेंडू बघा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक येतोय त्याच्या खाली. अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय. महेंद्र जाधव हा गोलंदाज बघतोय आपण. पहिलं षटक आपण बघतोय प्रवीण यांनी टाकलं होतं, परंतु दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मोठा विकेटचं पतंग होतंय. इथे अक्षय जाधव सारखा फलंदाज बाद झालेला आहे. धाव संख्या 15. बघा या वेळेला जर बघायला गेलं तर डाव्या हाताचा फलंदाज जर मैदानामध्ये असला तर खरोखरच त्याला हवेची साथ आहे. परंतु उजव्या बाजूला बघायला गेला तर लॉगांच्या दिशेला हवा थोडी मंदावलेली आहे आणि त्याचं कारण की अक्षय जाधव हा फलंदाज बाद झाला. जर हवा असती तर हा चेंडू नक्कीच सीमारेषेच्या बाहेर गेला असता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे तो म्हणजे नितीन दिवा. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने केलाय, तो क्षेत्ररक्षक येतोय, परंतु यावेळी आयुष्यमान भावाचा आशीर्वाद दिला जातोय या फलंदाजाला. धावसंख्या 16. बघा चांगली माहिती पुरवली जाते लगेच आमच्याकडे गुणलेखक आमचे सागर दादा माली हे बसलेले आहेत, कारण आमचे मेन गुणलेखक आहेत ते जेवण करण्यासाठी गेलेले आहेत. खरोखर सागर माली यांना जर विचार करायला गेला तर खूप अनुभव क्रिकेटचा. पुढचा चेंडू बिग हिट केलाय, परंतु पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षक बघा पुन्हा एकदा चुकी झाले. यावेळी बघा रोहित याला जीवदान मिळालं जातंय. 2 चेंडूवर 2 जीवदान, नशिबाची साथ यावेळी बघतोय आपण जय आंबेस्पोर्ट डोंगरीपाडा संघाच्या खेळाडूंना. धावसंख्या 17 धावा. बघा हवा मंदावलेली आहे आणि त्याचं कारण की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात नाही. पुढचा चेंडू यावेळी कनेक्शन प्रॉपर झालेलं नाही. पहिल्या चेंडूवर जीवदान मिळालं होतं, परंतु यावेळी कुठली चुकी केली नाही आणि अशा प्रकारे दुसरा गडी बाद होतोय. नितीन दिवा बॅक टू द डगआउट. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेला आहे तो म्हणजे जगदीश जाधव, नंबर 4 मध्ये खेळण्यासाठी आलेला आहे. तर नॉन स्ट्राईक चेंडूवर आपण विचार करायला तर रोहित कोठावले सारखा फलंदाज आहे, सलामीला गेलेला फलंदाज, परंतु नॉन स्ट्राईकवर असेल. महेंद्र जाधव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न केला, ज्याची काहीही गरज नाही. बघा मागच्या चेंडूवर गडी बाद झालेला आहे. जरी सरळ पट्ट्याने चेंडू खेळला असता तर 2 धावा आल्या असत्या. डॉट डिलिव्हरी, निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. बघा पहिल्या षटकामध्ये जर विचार करायला गेला तर 15 धावा आलेल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 2च धावा मोजतोय गोलंदाज महेंद्र. या पुढचा चेंडू खराब चेंडू असेल, खूपच लेग स्टिकच्या बाहेर. याच पंचांकडून इशारा येतोय. अवंतर धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 18. महेंद्र जाधव गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू खराब चेंडू होता आणि त्या खराब चेंडूला दिशा दिली जाते. फाईन लेगच्या दिशेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी आणि षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 धावा.
बघा 22 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या अजूनपर्यंत. जर शेवटचे 6 चेंडू आहेत, या 6 चेंडूमध्ये कमीत कमी 15 धावा जरी आल्या तरी सुद्धा धावसंख्या सन्मानजनक होऊ शकते. कारण दुसऱ्या बाजूने जर विचार करायला गेला तर गावदेवी सिलोत्तर स्पोर्ट सुद्धा एक चांगला संघ आहे. दोन्ही संघाचा जर विचार करायला गेला तर आसपासच्या गावातलेच संघ आहेत. म्हणजेच दोन्ही संघाचे डाव पेज हे नक्कीच माहिती असतील, परंतु त्यासाठी धावा जमवणं हे खूप गरजेचं आहे. विशाल परेड हा गोलंदाज बघतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक टाकण्यासाठी आणि सामोरे फलंदाज रोहित कोठावले सारखा फलंदाज आहे जो सलामीला गेलेला आहे. बघूया काय होते या पहिल्या चेंडूवर. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात फटका फसलाय, परंतु शेप शॉट म्हणावा लागेल. एक धाव पूर्ण केली गेली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. बघा मिसफील्ड झाली, दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. रोहित कोठावले यांनी स्ट्राईक पुन्हा एकदा आपल्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याच्यामध्ये यशस्वी होतोय हा फलंदाज. स्ट्राईक पुन्हा एकदा रोहित याच्या जवळ असेल. धावसंख्या 24. धावा ह्या धावफलकावर लागलेले आहेत. विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू खूपच ऑफस्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू. पंच दर्शवितात की हा चेंडू वाईट चेंडू असेल. बघा रोहित पासून वाचण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाजाकडून. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु खूपच बाहेर टाकला चेंडू आणि एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव येते डोंगरीपाडा संघाला. धावसंख्या 25. या पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन जातोय. कदाचित हा चेंडू सुद्धा वाईट चेंडू असता सोडला असता तर, परंतु यावेळी फलंदाज ठरतोय फेल. रोहित कोठावले बॅक टू द डगआउट. पुन्हा एकदा आपण बघतोय ठिवरी गावचे सरपंच रवींद्र दादा ठक्कर यांचं आगमन होतंय. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. समीर आलाय नवीन फलंदाज. आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. ललित भोवर होता त्या ठिकाणी. बघा जजमेंट केला नव्हता हा चेंडू आणि चेंडू निघून गेलाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. या षटकार आणि संघाची धावसंख्या 31 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या. समीर कोठावळे याच्या बॅटमधून आल्याला हा षटकार निघतोय आणि या षटकाराची गरज सुद्धा होती. बघा धावसंख्या ही थांबलेली होती आणि षटकार आल्याच्या नंतर आता मात्र चांगल्या धावा या धावफलकावर लागल्यात. अजूनपर्यंत विचार करायला गेला तर शेवटच्या षटकातले 3 चेंडू शिल्लक आहे. बघा खूपच ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू आणि हा तो चेंडू ज्याच्यावर रोहित कोठावले सारखा फलंदाज बाद झाला होता. कारण ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता, फलंदाजापासून वाचण्याचा प्रयत्न केला गेला होता. कारण गोलंदाज सुद्धा चांगली गोलंदाजी करत असो, कधी बाहेर चेंडू तर कधी आतमध्ये चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये फलंदाज हा फसला जातोय. या पुढचा चेंडू बघा जोरदार फटका खेळण्याच्या प्रयत्नात मिस टाइम स्ट्रोक. पंचांकडून इशारा केला जातो लेग बाईटचा. लेग बाईटच्या रूपाने एक धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या 32 धावा 33 धावा. बघा चांगली गोलंदाजी बघायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या, परंतु शेवटचं षटक आहे आणि हे हाणामारीचं षटक मैदानामध्ये बघतोय आपण. या पुढचा चेंडू बघा बॅटचा कडा घेऊन जातोय चेंडू. मला वाटते जाग्यावरच कट करून खेळण्याचा प्रयत्न केला होता. समीर याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु फलंदाज फसलाय त्याच्यामध्ये आणि अशा प्रकारे दुसरं पुन्हा एकदा विकेटचं पतंग बघायला मिळते आपल्याला.
जगदीश हा फलंदाज बाद झालेला आहे. समीर याला आपण बघतोय नॉन स्ट्राईकच्या एंडवर. प्रवीण नवीन फलंदाज आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. धावसंख्या बघतोय आपण 33 धावा. शेवटचा चेंडू या इनिंग मधला. बघा जोरदार मारण्याच्या प्रयत्नात डॉट चेंडू पंच इशारा करतात. षटक क्रमांक 3 संपतंय आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावा झालेल्या आहेत आणि 34 धावांचं आव्हान असेल सामना जिंकण्यासाठी गावदेवी शिलोत्तर ए संघाला. हाल ठीक हाल. चला आपण जातोय मैदानाच्या आतमध्ये घेऊन तुम्हाला आम्ही या डीव्हीएन लाईव्हच्या माध्यमातून. तर दोन फलंदाज मैदानामध्ये आलेत, प्रवीण परेड आणि ललित भुवर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर धावसंख्या झाली आहे 33-34 धावांचं लक्ष समोर ठेवलंय 18 चेंडू मध्ये. दुपारचं सत्र आहे, थोडस प्रेक्षकांना सुद्धा आळस आली असेल
मात्र एखादा गरम मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली शतरक्षक. इथे पहिल्याच चेंडूवरती गडी बाद झालाय. शरीरापासून भरपूर लांब खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती गडी मिळालाय आणि त्यामुळे आपण पाहू शकता आता थोडासा चांगल्या स्थितीमध्ये येण्याचा प्रयत्न करेल तो म्हणजेच डोंगरीपाडा हा संघ. आज मला वाटतं विशाल जाधव या संघामध्ये पाहायला मिळत नाहीयेत. मला वाटतं त्यांनी मयूर मयूर भोईरे ना ऍक्शन मध्ये पाठवलंय. हो, क्या बात है, दोनों जिगरी यार है. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय महेंद्र जाधव. महेंद्र हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. बघूया ही धावसंख्या डिपेंड होते का, हे सुद्धा तेवढंच पाहणं गरजेचं. रोहित एज लागलाय आणि चेंडूच्या खाली शतरक्षक या ठिकाणी नक्कीच येण्याचा प्रयत्न करतोय. खराब शतरक्षण अक्षय जाधव यांच्या माध्यमातून. संधी होती ती संधी या ठिकाणी सोडली गेल्या. रिॲक्शन टाइम कमी मिळाला आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकतो नक्कीच काय घडलं तर एक गडी या ठिकाणी वाचला गेलाय महेंद्रच्या रूपानं. धाव फलक या चौकारणीशी उघडलं गेलं. पुन्हा एकदा रोहित कोठावले बॉलिंग मार्कवर. राईट अमोर द विकेटचा मारा. हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूच्या खाली शतरक्षक आला तरी सुद्धा फरक पडणार नाहीये. चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या झाली 10. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत या षटकाचे, ते म्हणजे 3 चेंडू मध्ये 10 धावा आल्यात. बघा हा जो झेल सोडल्याच्या नंतर मी म्हणेन जखम्यावरती मीठ चोळण्याचं काम या षटकाराने केलंय. रोहित आणि अक्षय या दोन्ही खेळाडूंना नक्कीच थोडंसं टेन्शन आलं असेल, कारण की मोठा फटका लागलाय आणि षटकाराने धाव फलक 10 या धावसंख्येवरती आलाय. ऑन साइडला मोठा फटका, चेंडूच्या खाली शतरक्षक, मात्र शतरक्षक बनतोय प्रेक्षक आणि प्रेक्षक बनतोय शतरक्षक. षटकार. चला नवीन चेंडू पुरवा. मला वाटतं जर तिकडनं जर येत नसेल तर आहेत आमचे व्हॉलेंटियर आहेत. नक्कीच सध्या तरी क्रिकेटची मोहिनी लागली आहे सर्व क्रिकेटर्स लोकांना, कारण आपण पाहतोय क्रिकेट हा खेळ सध्या तरी आपल्या उच्च कोटीच्या दर्जावरती खेळला जातोय. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा मोमेंट मिळतोय. आउट स्विंग या डावऱ्याच्या फलंदाजाला नक्कीच पाहायला मिळाला. धावफलक कायम आहे, ते म्हणजेच 16 या धावसंख्येवरती चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 5. एक चेंडू शिल्लक असेल या षटकाचा अजून सुद्धा. राईट अमोर द विकेट. बॅक टू द बॉलर. या ठिकाणी शतरक्षक आहे, चेंडूला उचलेल फेकेल
मला वाटतं कुठे फेकण्याचा प्रयत्न केला होता माहिती नाही, महेंद्र याच्यावरती नेम घेतला असावा. तर आले एक धाव आले, एका धावेनं धाव फलक मात्र पुढे सरकते जाऊन पोहोचते 17. आणि आता मात्र उत्पन्न झालाय तो म्हणजे जांबे डोंगरीपाडा संघासाठी तो खतरा. 17 धावांची गरज आहे 12 चेंडू मध्ये. चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. 12 चेंडू 17 धावा हव्या आहेत. आणि आता कुठला गोलंदाज कशा पद्धतीने काम करेल. अक्षय जाधव आले बॉलिंग मार्क वरती. 72 मॅचेस त्यांनी खेळल्यात. 62 विकेट त्याच्या नावावरती आहेत आणि 3 विकेट त्याने 4 वेळा घेतल्यात. आता बेस्ट आहे. 3 विकेट घेऊन 2 धावा फक्त दिलेल्या होत्या. तर एक चांगला गोलंदाज आहे तो अक्षय जाधव. त्याच्याकडे दोन्ही साइडला मुवमेंट आहे. पाहूया या कितीपर्यंत जाते ही मॅच. सुरुवातीचे 3 चेंडू मध्ये एखादा विकेट किंवा मग डॉट डिलिव्हरी झाल्या तर मॅच मध्ये येताना दिसेल तो म्हणजे डोंगरीपाडा संघ. क्या बात आहे, क्या बात आहे. डाऊर त्याचा फलंदाजाला चेंडू खाली ठेवला गेलाय. बॅटन बॉलचा संपर्क झाला नव्हता. निर्धाव चेंडूची समाप्ती. अक्षय याच्याकडे टॅलेंट चांगला आहे, क्रिकेटचा अनुभव चांगला आहे आणि आपण जर पाहिलं तर नक्कीच पाहायला मिळतंय की त्याची बॉलिंग सुद्धा कधी कधी तो अतिशय उत्कृष्ट टाकत असतो. मात्र आज त्याच्या संघाला एका चांगल्या षटकाची गरज आहे. लॉअर फुल टॉस. इथे शतरक्षक आहे. चेंडूला फील्ड करेल का तर नाही असं उत्तर येत आहे. गोलंदाजाच्या माध्यमातून झाले चूक. त्याने दिलाय फुल टॉस आणि चेंडू आलाय चौकार. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अजून धावसंख्या झाली 21. 10 चेंडू 13 धावांची गरज. अपील केली होती मात्र आपण पाहू शकतो काय घडतंय काय बिघडतंय. तर ते मात्र एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अशाच पद्धतीने चेंडू टाकावे लागतील. 9 चेंडू 13 धावांची गरज. मॅच अजून सुद्धा संपलेला नाही आहे. मी म्हणेन इथे एखादा विकेट या सामन्यामध्ये पुन्हा एकदा घेऊन येऊ शकतो जांबिका स्पोर्ट्स जांबे डोंगरीपाडा या संघाला. आणि जांबे डोंगरीपाडा संघ हा पुनरागमन करू शकतो. मात्र शिलोत्तर संघ चांगल्या स्थितीमध्ये सध्या तरी. ऑन साइडला मोठा फटका. समोर चेंडू टाकला होता आणि ते कावकोन क्षेत्रामध्ये चेंडू झाला सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. एक 2 3 नाही तर तब्बल 27 धावा आणि 27 धावा महेंद्र याने 9 चेंडू मध्ये बनवल्यात आणि संघाच्या सुद्धा आहेत त्या 27 धावा. पुन्हा एकदा फाईन चाललाय चेंडू. भरपूर फाईन चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. डीप फाईन लेग मध्ये चौकार. तब आएगी लेकिन यहाँ पर हमारे नीलेश पाटील का आगमन होता हुआ. नीलेश दादा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या या मैदानामध्ये. मला वाटतं राजावळी गावचे ग्रामस्थ आहेत आणि या आयोजकांचे खंदे समर्थक आहेत. दरम्यान हा चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी मॅच फिनिश. गेम ओव्हर. षटकार.
चला शिलोत्तर कर्णधार पाठवून द्या आणि मॅन ऑफ द मॅच महेंद्र. चला मॅन ऑफ द मॅच कर्णधार दोघांनी यायचंय. महेंद्र जाधव टॉस साठी कोण येतोय शिलोत्तर संघाने आणि पापडी संघाने सुद्धा टॉस साठी यायचंय. निलेशजी पाटील यांना थोडीस विनंती आहे टॉस आपण करूया एक. आदरणीय सन्माननीय निलेशजी पाटील दादांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा